नमस्कार मंडळी, आज मी घेऊन आले आहे कोकणातील एक अगदी पारंपरिक तोंडात टाकताच विरघळणारा आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडता गोड पदार्थ खरवस. फक्त काही सोप्या साहित्यांमध्ये अगदी मऊ, जाळीदार आणि परफेक्ट खरवस कसा बनवायचा याच्या सगळ्या टिप्स या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका, संपूर्ण पहा. अगदी मोजक्या साहित्यामध्ये आपली ही रेसिपी आजची तयार होणार आहे. तर चला तर बघूया या रेसिपीसाठी लागणारे साहित्य. इथे मी 1 ग्लास दूध घेतलेला आहे, साखर घेतलेली आहे, वेलची घेतलेली आहे आणि गूळ घेतलेला आहे. आणि हे आहे चिकाचं दूध, जे आहे अगदी ताजं दूध आहे. सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, चिकाच्या दुधामध्ये साधं दूध मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे साधं दूध मी म्हशीचं घेतलेलं आहे आणि गरम करून रूम टेम्परेचरचं करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये गूळ घालायचा आहे. आता गूळ मी इथे 1 वाटी घेतलेला आहे. गूळ संपूर्ण ह्याच्यामध्ये घातलेला आहे. आता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला गूळ जेवढा पाहिजे तेवढा घालायचा आहे. आता खरवस म्हटलं की थोडा गोड असतो, त्याच्यामुळे 1 वाटी गूळ आणि 1 वाटी साखर असं प्रमाण घेतलेलं आहे. आता हे दूध आपलं जवळजवळ पाऊण लिटर झालेलं आहे. साखर घालून झाली. आता मी यामध्ये हळद घालणार आहे. हळद साधारणतः मी 1 छोट्या 2 चमचे घातलेले आहे. तुमच्या आवडीनुसार हळद घालू शकता. हळदीने सुद्धा खूप छान टेस्ट येते. त्याच्यानंतर मी इथे वेलची घेतलेली आहे. वेलचीची पूड केलेली नाहीये, मी अख्खी वेलची घातलेली आहे, कारण चवताना एक जो टेक्स्चर असतो ना तो खूप छान लागतो. आता छान आपल्याला गूळ विरघळेपर्यंत हलवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये कोणतीही गुठळी तयार होता कामा नये. गूळ आणि साखर छान असं विरघळलं पाहिजे. त्यानंतर मी एक जाड कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये पाणी ओतून एक डिश ठेवून आपलं हे दूध याच्यामध्ये ठेवून दिलं आहे. छान झाकून घ्यायचं आणि एक 15 ते 20 मिनिटं मीडियम आचेवर आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. आणि वाफवताना अजिबात मध्ये उघडायचं नाही. 15 ते 20 मिनिटानंतर आपल्याला हे चेक करायचं आहे. आता आपलं खरवस कसा झाला हे चेक करण्यासाठी एक सुरी घ्यायची आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून बघायचे आहे. सुरी जर छान परत आली तर असं समजायचं की आपला आता खरवस झालेला आहे. आता इथे सुरीला काहीही चिटकलेलं नाहीये, तर आपला असा खरवस खूप सुंदर असं तयार झालेला आहे. खरवस करताना सर्वात महत्वाची टिप्स म्हणजे गरम गरम खरवस आपल्याला काढायचा नाहीये. रूम टेम्परेचरचा होईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. त्याच्यानंतर छान अशा वड्या पडायच्या आहेत. या बघा, छान अशा वड्या पडतात. गरम गरम वडी पडली जाणार नाही आणि सगळं तुटून जाणार. त्याच्यामुळे आपल्याला हे रूम टेम्परेचर पर्यंत आणायचं आहे आणि छान थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याच्या छान अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत. आता इथे पाहू शकता आपलं प्रमाण सुद्धा अगदी परफेक्ट झालेलं आहे आणि आपला खरवस सुद्धा खूप सुंदर तयार झालेला आहे. या पावसाळ्यामध्ये तुम्हाला जर असं चिकाचं दूध मिळालं तर नक्की ट्राय करून बघा. खूप सुंदर असा खरवस तयार होतो. आणि इथे बघू शकता खूप छान अशा आपल्या वड्या पडतायत. कोकण आणि खरवस यांचं नातं अगदी जिव्हाळ्याचं आहे बरं का. कोकणात गाई किंवा म्हशीचं पहिलं दूध मिळालं ना की घराघरात खरवस बनवण्याची लगबग सुरू व्हायची. हा फक्त एक गोड पदार्थ नाही, तर आपल्या परंपरेचा, संस्कृतीचा आणि घरच्या प्रेमाचा एक सुंदर भाग आहे. आता माझ्या लहानपणाची एक आठवण सांगते. पहिल्यांदा ना कोणाच्या घरी गाय किंवा म्हैस व्यायली ना की त्या घरात मोठ्या प्रमाणात खरवस बनायचं आणि केळीच्या पानावर संपूर्ण गावभर वाटला जायचा तो खरवस बनवताना या सर्व आठवणी ताज्या झाल्या. चला तर मग आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.